तर आज आपण बनवणार आहोत दिसायला तर एकदम साधीच पण चवीला एकदम अप्रतिम अशी रव्याची खीर। आणि ही खीर आपण मोठेच काय तर अगदी 1 वर्षाच्या पुढील लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात। तर 1 वाटीऐवजी 2 वाटी आपण ही खीर खाऊ शकतो। इतकी चवीला एकदम छान अशी ही खीर बनून तयार होते। तर खीर बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घातलेलं आहे आणि यामध्येच आपण अर्धी वाटीलाही थोडासा कमी रवा घेतलेला आहे। आणि हा आहे एव्हरेस्टचा केसर मिल्क मसाला। तर हा तुम्ही कुठल्याही खीरसाठी वापरू शकता आणि याची प्राइस सुद्धा खाली दिलेली आहे। तर याची प्राइस साधारणतः 45 रुपये असते, पण हा जर मसाला आपण खीरमध्ये घातला ना तर एकदम अप्रतिम अशी चव आपल्या खीरला येते। तसेच 4 ते 5 इलायची घेतलेली आहे, खोबरं एकदम बारीक किसून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्तही करू शकता। तर आता खीर बनवण्यासाठी इथे आपण अर्धा लिटरलाही कमी एवढे म्हशीचे दूध घेतलेले आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाईचे दूधही घेऊ शकता, पण म्हशीचे दूध घेतल्यानंतर खीर आपली चांगली घट्ट बनून तयार होते। तर आता तवा चांगला गरम झालेला आहे आणि तव्यामध्ये आपण स्वच्छ असा चाळून घेतलेला रवा घालायचा आहे। रवा घातल्यानंतर यामध्ये तूप घालूया आणि रवा एकदम लालसर होईपर्यंत खमंग असा तुपामध्ये भाजून घेऊया। हो, आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, हा रवा आपण तेलामध्ये अजिबात भाजून घ्यायचा नाही आहे, तुपामध्येच भाजून घ्यायचा। तरच आपल्या खीरला चांगली अशी चव येते। आणि कुठलीही खीर असू द्या त्या खीरमध्ये तूप घालायला विसरायचं नाही। तर आपण जी खीर बनवणार आहोत ती दिसायला तर एकदम साधीच वाटते, बघितल्यानंतर असं वाटतं की खूप साधी सिंपल बनवली आहे, पण खरंच सांगते चवीला खूप छान ही खीर लागते। आणि तुम्ही ही खीर बनवायला अजिबात विसरायचं नाही आहे। तर सगळ्यांनी ही खीर बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा खीर कशी झाली ते। तर आता इथे तुम्हालाही दिसत असेल रव्याचा रंग हलकासा लालसर असा झालेला आहे, पण इतक्यातच नाही थांबायचं, अजून आपल्याला एकदम लालसर असा रवा करून घ्यायचा आहे, तरच त्याची खमंग अशी चव आपल्या खीरमध्ये उतरते। आणि याचा चांगला वास यायला लागला ना की मग आपण गॅस बंद करून हा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। तर आता इथे आपण खीरमध्ये जी केसर मिल्क मसाला घालत आहोत ना, तुमच्याकडे जर काजू, बदाम, पिस्ता, मनुके, खारीक जर हे सर्व असेल तर तुम्ही तेही बारीक बारीक कट करून घालू शकतात। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये कट करून तुम्ही खीरमध्ये वापरू शकता। पण इथे मला हा मसाला एकदम बेस्ट वाटतो, त्यामुळे मी केसर मिल्क मसालाच वापरते। तर आता रवा छान भाजून तयार आहे आणि हा आपण थंड करून घेऊया। तर आता दूध आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि दूध उकळल्यानंतर यामध्ये लगेच आपण सर्व इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत, म्हणजेच जसं की इलायची, आपण घेतलेला एव्हरेस्ट मिल्क मसाला, साखर, हे सर्व आपण उकळलेल्या दुधामध्ये घालायचं आहे। आणि मग हे सर्व घातल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला रवा घालणार आहोत। तर काही जण काय करतात, अगोदर रवा भाजतात, त्यामध्येच दूध घालतात आणि मग नंतर सर्व इन्ग्रेडियंट्स घालतात। तर आपण असं न करता दुधामध्येच आपण हे सर्व घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी भाजून घेतलेला रवा घालणार आहोत। तर आता दूध उकळते, तर सगळ्यात अगोदर यामध्ये आपण घेतलेली साखर घालूया। साखर घालून पुन्हा एकदा हे दूध आणि साखर मिक्स करूया। आणि साखर घातल्यानंतर लगेच आपण यामध्ये बारीक करून घेतलेली इलायची पूड घालायची आहे। इलायची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये आपण एव्हरेस्ट मिल्क मसाला घालूया। मसाला घातल्यानंतर यामध्ये आपण जे किसून घेतलेलं खोबरं होतं ना तेही घालून घेऊ। आणि आता इथे आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर एकदम बेस्ट, ओला नारळही किसून तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता इथे आपण खोबऱ्याचा किससुद्धा घालून घेतला आहे आणि याला छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। एक उकळी आली की लगेच यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो थोडा थोडा करून घालूया। तर आता रेसिपी तर चालू आहेच,
पण जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायलाही अजिबात विसरू नका। आणि आता या उकळलेल्या दुधामध्ये आपण थोडा थोडा करून सर्व रवा घालून घेऊ आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, रवा घातल्यानंतर याला कंटिन्युअसली आपण हलवत राहायचं आहे, नाहीतर या रव्याच्या अशा गाठी गाठी होतात, त्यामुळे याला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली रव्याची एकदम चवदार अशी खीर।